Hello friends, how are you? Today we are going to start a new poem that is Walk a Little Slower. It is the poem. The author of the poem is unknown. Let's start the poem. Walk a little slower, Daddy, said a little child to smile. I am following in your footsteps and I don't want to fall. Means the little child requests to his father to walk a little slower. That is, the child wants to understand the action of its father better. The child adds that it is following in its father's footsteps. That is, it wants to follow the same way of life. The child does not want to fall. That is, it does not want to be a failure in his life. Hence, the request to slow down. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक लहान मूल हे काय करत असतं. मोठे जे लोक असतात त्याच्या घरचे जे त्याचे मोठे म्हणजेच त्याच्यापेक्षा वयाने जे मोठे लोक असतात म्हणजे त्याची आई आहे, त्याची बहीण आहे, भाऊ आहे, त्यानंतर बाबा आहेत. तर मोठ्यांचं लहान मुलं काय करत असतात, मोठ्या माणसांचं, मोठ्या लोकांचं, मोठ्यांचं काय करत असतात, ते दे इमिटेट द यंग. ते मोठ्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे काय होतं की मोठ्या लोकांनी कसं वागलं पाहिजे, त्यांच्यासोबत अगदी व्यवस्थित वागलं पाहिजे. कारण तर जसं मोठे लोक वागतील, मोठे ज्या पद्धतीनं ॲक्शन करतील, जसे विचार करतील, त्याचा थेट परिणाम हा लहान मुलांवर होत असतो. म्हणूनच मोठ्या लोकांनी वागत असताना, वावरत असताना, आपले विचार विनिमय करत असताना अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की लहान मूल मोठ्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळं पुढची पिढी जी आहे ते उत्तम घडावी यासाठी मागील पिढीचे योग्य मार्गदर्शन त्यांना मिळणे गरजेचं असतं. आता बरोबरच आहे ना मित्रांनो. येणारा काळ आपल्या जर सुखात जर जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आधीच्या काळामध्ये ज्या काही चुका आपल्या हातून घडल्या असेल त्या दुरुस्त करावं लागेल. आपल्याला त्याच्यापासून काहीतरी लेसन घ्यावं लागेल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे काय की पुढची पिढी चांगली घडावी म्हणजे काय, अगदी टॅलेंटेड, वैचारिक लेवल त्यांची व्यवस्थित असली किंवा सगळ्या गोष्टींनी व्यवस्थित असली तर काय होईल, मग या पिढीचं जे मार्गदर्शन आहे ते येणाऱ्या पिढीला होईल. म्हणजे ती येणारी जी पिढी आहे ती मागच्या पिढीपासून शिकत असते आणि ते ज्या पद्धतीने मागची पिढी वागली त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते आपलं जीवन घडवत असतात. ही जी कविता आहे, या कवितेतील जे छोटा बालक आहे, छोटा मुलगा आहे, तो आपल्या वडिलांना एक रिक्वेस्ट अशाच अर्थाने या ठिकाणी करतोय. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. The little child tells its dad that sometimes his steps, means father's steps, are very fast and at some other times they are hard to see. The child at times finds it difficult to understand the action of its father and wants him to be a more considerate to his need. According to the child, it is important because the father is leading him. Means, बाबा तुम्ही थोडे सावकाश चला अशी विनंती बालक आपल्या वडिलांना करीत आहे. तो म्हणतो की तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालत आहे. याचाच अर्थ काय की तुम्ही जे काही करतायत, तुम्ही जे काही कृती करतायत ते कृती मी प्रत्यक्षात माझ्या जीवनामध्ये उतरवणार आहो. मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवत आहो. तुम्ही मोठे आहात, माझे वडील आहात. तुमचं अनुकरण, तुमची कृती मी माझ्या आचरणामध्ये आणत आहे. तर त्यामुळे तुम्ही सावकाश चला अशी विनंती तो आपल्या वडिलांना करीत आहे.
तो म्हणतो की तुमच्या पावलावर पाऊल मी ठेवून चालत आहे आणि मला अडखडून पडण्याची इच्छा नाहीये. म्हणजेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या काही चुका केल्यात त्या चुका मला करायच्या नाहीये. या ठिकाणी अडखडून पडण्याची इच्छा नाहीये याचा अर्थ तोच होतो मित्रांनो. बरोबर आहे की वडिलांच्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील त्या चुका त्या मुलाला करायच्या नाहीये. हे ज्या पद्धतीनं म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा अर्थ हाच. आणि म्हणजे काय होतं या ठिकाणी की तो जो छोटा मुलगा आहे त्याला वडिलाप्रमाणे आपले जीवन जगायचं आहे आणि त्यात अपयश येऊ नये अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे काय होतं की तुम्ही सावकाशपणे चाललात तर मीही तुमचे अनुकरण करून तुमच्याप्रमाणे योग्य मार्गाने आयुष्याची वाटचाल करू शकेल असं बालक या ठिकाणी म्हणतो. मग यामधून आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या मोठ्यांनी आपल्यासोबत चांगले व्यवहार केले पाहिजे. आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्यासोबत चांगले वैचारिक जे काही विचार आहे की किंवा जीवनासाठी उपयुक्त असं पुढील जे मार्गदर्शन आहे त्यावर चर्चा करायला पाहिजे. आणि चर्चाच नाही तर ती जी कृती आहे ती प्रत्यक्षात त्यांनी अंगीकारली पाहिजे, जेणेकरून छोटी मुलं देखील त्याचप्रमाणे वागतील. आणि तुम्हाला तर माहितच आहे मित्रांनो की सांगून आजकाल कोणी सुधरत नाही किंवा सांगून कुठल्याही धडा आपल्या जीवनात कोणीही अंगीकारत नाही. तर तो धडा जर एखाद्या मुलाला प्रत्यक्षरित्या जर आपल्या जीवनामध्ये उतरवायचा असेल तर मोठ्यांनी तसं प्रत्यक्षामध्ये वागलं पाहिजे, तशी कृती केली पाहिजे. तेव्हा कुठे ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, महत्वाच्या असतात, फायदेशीर असतात. Someday when I am all grown up, I want to be, then I will have a little child who will want to follow me. The little child adds that when it is grown up, it wants to be exactly like its father. And in future, when the child will have a little child, that child will follow in the footstep of his father. That is, present child is as a father then. तो पुढे काय म्हणतो, छोटासा बालक, बाबा कधी कधी तुम्ही फार वेगाने पुढे जाता तर कधी तुमची पावले मला दिसेनाशी होतात. याचा अर्थ काही वेळा वडिलांच्या कृती, त्यांचे वर्तन समजणे मुलाला कठीण वाटते आणि अशा वेळी त्यांना आपल्याला समजून सांगावे, स्वतः बरोबर सांभाळून पुढे न्यावे असे तो वडिलांना सुचवतो. या ठिकाणी काय म्हणतो, तो आपल्या वडिलांना सांगतो की वडिला मोठे झाल्यावर मला तुमच्यासारखे व्हायचे आहे आणि त्यावेळी माझी लहान मुले देखील त्यांच्या वडिलांचे म्हणजे माझेच अनुकरण करणार आहे. याचा अर्थ काय की कवितेतील बालक मोठा होऊन आपल्या वडिलांप्रमाणे बनवू इच्छितो आणि आपले भविष्यातील मूल जेव्हा अनुकरण करणार आहे याची त्याला जाणीव आहे. कारण प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीचा आदर्श समोर ठेवत असतो. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच अँड आय वुड वॉन्ट टू बी लीड जस्ट राईट अँड नो व्हॉट आय वॉज ट्रू सॉरी सो walk a little slower, Daddy, for I must follow you. The child further adds that it wants to lead its future child just as the way its father leads it now. So it is important to make sure that it leads its future child in true way. For that the child must now understand its father action better. Hence the child requests its father again to go a little slower. काय म्हणतात या ठिकाणी, म्हणून बालकाला किंवा त्या छोट्या मुलाला असे वाटते की त्याने योग्य मार्ग निवडला पाहिजे. कोणी, त्याच्या वडिलांनी. आणि सत्याच्या वाटेने काय केले पाहिजे, त्यांनी वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी तो आपल्या वडिलांना धीम्या गतीने म्हणजेच हळू चालण्यास, पुढे चालण्यास सांगतो. वडील आपले दिशादर्शक आहे, म्हणजेच आपले वडील काय, आपले
मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी दाखवलेली दिशा योग्यरित्या समजून त्यानुसार आपले जीवन घडवणे त्याला महत्वाचे वाटते, कारण पुढे जाऊन येणारी पिढीही त्यांचेच अनुकरण करणार आहे हे त्याला ठाऊक आहे. अशा प्रकारे उत्तमरित्या ही पोयम या ठिकाणी सादरीकरण केली आहे, परंतु लेखक या ठिकाणी अननोन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पोयम खूप छान आहे, ती समजून घ्या तुम्ही. धन्यवाद.